वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट शहरामध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नव्या प्रशासकीय इमारतीचं लोकार्पण उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते लोकार्पण। हिंगणघाटमध्ये उभारण्यात आलेली ही नवी इमारत शेतकऱ्यांच्या व्यवहारांसाठी अत्याधुनिक सोयीसुविधांनी सज्ज आहे। मराठा आरक्षणासाठीचा संघर्ष निर्णायक टप्प्यामध्ये येऊन पोहोचलाय। मराठा समाज मुंबईकडे रवाना होण्याच्या तयारीत आहे। तर आता मराठा मावळा संघटनेने सुद्धा मनोज जरांगे आणि मराठा समाजाच्या आंदोलनाला पाठिंबा दिलाय। नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये सिंहस्थ कुंभमेळ्याची आढावा बैठक पार पडली। मंत्री छगन भुजबळ यांच्यासह सर्व विभागाचे वरिष्ठ अधिकारी या बैठकीमध्ये उपस्थित होते। यावेळेस पालकमंत्री नसलो तरी जिल्ह्यातील मंत्री म्हणून बैठक घेण्याचा अधिकार आपल्याला आहे असं स्पष्टीकरण भुजबळांनी दिलं। बेस्टच्या निवडणुकीत मराठी माणूस आपल्या पाठीशी नाही हे कळून चुकल्यामुळे राज ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली असा टोला शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी लगावलाय। चंद्रपूरच्या विद्यमान खासदार प्रतिभा धानोरकर यांचे दीर आणि दिवंगत खासदार बाळू धानोरकर यांचे बंधू अनिल धानोरकर हे भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत। त्यांच्यासोबत 10 माजी नगरसेवकही कमळ हाती घेतील असं सांगितलं जाते। त्यांच्या भाजप प्रवेशामुळे भद्रावती नगरपालिकेचं राजकीय समीकरण बदलू शकतं। केंद्र सरकारच्या नव्या विधेयकावर नाना पटोले यांनी टीका केली आहे। केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर करून कारवाई करायची, लोकांना तुरुंगात टाकायचं असं सरकारचं नियोजन असल्याचं नाना पटोलेंनी म्हटलंय। टाउन प्लॅनिंगचा विषय घेऊन मी देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली असं राज ठाकरे यांनी म्हटलंय। फडणवीसांना एक छोटा आराखडा दिलाय। या बैठकीमध्ये पोलीस आयुक्त सुद्धा उपस्थित होते। या आराखड्यावर ते काम करतील। अनधिकृत पार्किंग बाबत काय करता येईल याबाबत आम्ही प्रेझेंटेशन दिले असं राज ठाकरे यांनी म्हटलं। मुख्यमंत्र्यांना विरोधी पक्षाचे नेते भेटण्यासाठी गेले असतील आणि त्यांच्यात काही चर्चा सुरू असेल तर ती होऊ देत। राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस या अगोदरही अनेकदा भेटले। ही प्रतिक्रिया दिली आहे संजय राऊत यांनी। लवकरच गणेशोत्सव येत आहे, कदाचित राज ठाकरे यांनी गणपतीचं आमंत्रण द्यायला ही भेट घेतली असेल असा टोलाही राऊतांनी लगावलाय। नाशिकच्या पालकमंत्री पदाचा वाद सुरू असताना मंत्री छगन भुजबळ यांनी एक आढावा बैठक घेतली आहे। त्यांनी कुंभमेळ्याच्या तयारीचा आढावा घेतलाय। मी मंत्री असल्यामुळे मला आढावा बैठक घेण्याचा अधिकार आहे असं भुजबळांनी म्हटलंय। संगमनेरमध्ये काँग्रेसच्या सद्भावना शांती मोर्चाची आज सुरुवात झाली। कीर्तनकार संग्राम भंडारे यांनी बाळासाहेब थोरात यांना धमकी दिली होती, त्याच्या निषेधार्थ हा मोर्चा काढण्यात आला। थोरात यांचे समर्थक मोर्चात सहभागी झाले। संग्राम भंडारे यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली। जळगावमध्ये पृथ्वीराज चव्हाण यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे। हिंदू दहशतवाद असा उल्लेख करून चव्हाण यांनी हिंदू धर्मीयांच्या भावना दुखावल्यात। यामुळे हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने जोरदार निदर्शनं करण्यात आली। उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे। महाराष्ट्रातील सर्व पक्षीय नेत्यांशी देवेंद्र फडणवीस संवाद साधतील। फडणवीस महाविकास आघाडीतील वरिष्ठ नेत्यांशी एनडीएच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याबाबत चर्चा करतील अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। बेस्ट पतपेढी निकालानंतर भाजपनं ठाकरे गटाला डिवचलं। दादरच्या सेना भवन परिसरामध्ये भाजपनं फलक लावले। ठाकरे ब्रँड कोमात तर स्वदेशी देवाभाऊ जोमात असा आशय या फलकावर आहे। नुकत्याच पार पडलेल्या बेस्ट पतपेढी निवडणुकीमध्ये ठाकरे बंधूंच्या पॅनलचा पराभव झालाय। भाजपचे आमदार तमिल सेल्वन यांना मुंबई उच्च न्यायालयाने दिलासा दिलाय। कॅप्टन तमिल सेल्वन भाजपचे सायन कोळीवाड्याचे आमदार आहेत। त्यांच्या अर्जामध्ये त्रुटी असल्याचा दावा काँग्रेसच्या उमेदवाराने केला। याचिकेमध्ये सेल्वन यांची आमदारकी रद्द करण्याची मागणीही करण्यात आली होती।
बेस्ट निवडणूक विजयानंतर कामगार नेते शशांक राव यांच्या पॅनलनं मंत्री आशिष शेलार यांची भेट घेतली. बेस्ट पतपेढीमध्ये शशांक राव यांच्या पॅनलनं वर्चस्व प्रस्थापित केलं. 14 जागा त्यांना मिळाल्या आणि ठाकरे बंधूंच्या पॅनलचा या निवडणुकीमध्ये धुव्वा उडाला. आमदार महेंद्र दळवी यांच्या पत्नी मानसी दळवी आणि शेतकरी कामगार पक्षाच्या नेत्या चित्रलेखा पाटील यांच्यातील वाद संपत नाहीये. मुरुड तालुक्यातल्या मिठेकार इथं दरड कोसळून वृद्ध महिलेचा मृत्यू झाला होता. यावर शेकाप आणि शिवसेनेनं आंदोलन केलं. त्यानंतर चित्रलेखा पाटील यांनी 50 खोकेचा उल्लेख केला आणि मग मानसी दळवी चांगल्याच भडकल्या होत्या. संभाजीनगर शहरातील शिवाजीनगर इथल्या भुयारी मार्गाला पहिल्याच पावसाळ्यात गळती लागली. त्यामुळे प्रवाशांना अनेक अडचणींना सामोरं जावं लागतंय. भुयारी मार्गाखाली पाणी साचतंय. नागरिकांच्या या अडचणी लक्षात घेऊन ठाकरे गटाकडून 8वा अजुबा असं आंदोलन करण्यात आलं.